उद्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे। भाजप, शिंदे गट, काँग्रेस, ठाकरे गट आणि अजितदादा गटाची स्वतंत्र बैठक त्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेली आहे। क्रॉस वोटिंगसाठी टाळण्यासाठी 4 पक्षांच्या आमदारांची एक हॉटेलवारी होती आहे, तर अजितदादा गटाची बैठक सुरू आहे, तर काँग्रेसची बैठक थोड्याच वेळात होणार आहे। तर ठाकरे काँग्रेसच्या बैठकीला आपण बघतो हजेरी लावणार आहेत आणि नंतर ठाकरे गटाची देखील एक बैठक होणार आहे। शिंदे गटाच्या बैठकीसाठी भावना गवळी पोहोचलेले आहेत। तर ही 3 दृश्य आपण बघतोय। उद्धव ठाकरे आता काँग्रेसच्या बैठकीला हजर राहणार आहेत आणि त्यासाठी मातोश्रीवरून ते निघालेत, तर दुसऱ्या बाजूला शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीसाठी भावना गवळी दाखल झालेले आहेत। भाजपा आमदारांची देखील एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। ताई, तुमचं स्वागत आहे आणि कसं फील करताय तुम्ही आज या ठिकाणी पोहोचलाय? उद्या निवडणूक आहे, सगळेजण तुम्हाला मतदान करणार आहे, काय भावना आहेत तुमच्या? खरं म्हणजे आमच्यासाठी ही निवडणूक नवीन आहेच, परंतु अंकाचं गणित हे आमचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेबांना चांगलं अवगत असल्यामुळे आम्हाला काही वेगळं काही या ठिकाणी करण्याची किंवा वेगळं काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। साहेब सगळं काही गोष्टी व्यवस्थित करतायत। तुम्ही यापूर्वी सांगितलं आहे की तुम्ही साहेबांची एक लाडकी बहीण म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते तुमचे मोठे भाऊ सुद्धा आहेत, त्यामुळे बहिणीला हे गिफ्ट म्हणावा विधान परिषदेचं। मला असं वाटतं की अर्थातच मी बहीणच आहे आणि निश्चित तो आशीर्वाद भाऊ म्हणून साहेबांचा माझ्या पाठीशी आहे आणि बाकीचे माझे आमदार भाऊ जे आहेत ते पण या बहिणीला चांगली गिफ्ट देतील अशी एक भावना माझ्या मनामध्ये आहे। नक्कीच ताई, एक शेवटचा प्रश्न आहे, काही धाकधूक मनामध्ये आहे? उद्या निवडणूक आहे, बरेच घोडाबाजार होईल म्हणतायत, 12 उमेदवार त्या ठिकाणी आहे, 11 जागा आहेत, कसं वाटतंय? मी आत्ताच बोलले आपल्याला की गणित हे आमच्या साहेबांचं फार चांगलं असल्यामुळे आमच्या मनामध्ये काही धाकधूक नाही आहे। मनामध्ये जी धाकधूक असायला पाहिजे